रिद्धपूर ते तिवसा रस्त्यावर असलेल्या नेरपिंगळे गावात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सदोष पुलामुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे। अनेक वाहनधारक गंभीर जखमी झाले असतानाही बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतलेले दिसत आहे। नेरपिंगळे गावामधून जाणाऱ्या रिद्धपूर ते तिवसा रस्त्याचे काम गेल्या काही दिवसापासून बांधकाम विभागामार्फत माधव इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले। या अंतर्गत नालीचे व ढवळी नदीवरील पुलाचे काम अन्य ठेकेदाराला देण्यात आले। ते काम पूर्णही करण्यात आले, मात्र ढवळी नदीचा पूल तांत्रिकदृष्ट्या अत्यंत दोषपूर्ण करण्यात आला आहे। हा रस्ता नागपूर ते इंदोर रस्त्यासोबत जोडलेला असल्याने नेहमीच जड वाहनांची वर्दळ असते। विरुद्ध दिशेने जाणारी दोन वाहने या रस्त्यावर एका ठिकाणी असल्यास बाजूने दुचाकी काढण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक राहत। अशा चुकीच्या पुलामुळे लेहगाववरून येत असलेले वाहन थेट पुलाच्या भिंतीवर धडकत असल्याने या महिन्यात अनेक अपघात होऊन एका वाहनधारकाला अपंगत्व आले आहे। एक जण मृत्युमुखी सुद्धा पडला आहे। ही बाब अनेक नागरिकांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली, मात्र त्यांच्या मार्फत योग्य अपेक्षित उत्तर मिळाले नाही। या पुलावर केवळ आभासी गतिरोधक म्हणजे केवळ पांढऱ्या पट्ट्याचे गतिरोधक लावण्यात आले आहे। विभागाने या समस्येकडे लक्ष केंद्रित करून ढवळी नदीच्या पुलाचे काम योग्य रीतीने करून घ्यावे ही मागणी गावकरी करीत आहे। संजय गारपवार, दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।